संभाजीनगर में राजनीतिक बयानबाजी और आरोप प्रत्यारोप जारी है। अंबादास दानवे ने संजय सिरसाट पर निशाना साधते हुए कहा कि अभिभावक मंत्री को सिर्फ पद के रूप में नहीं बल्कि जिम्मेदारी के रूप में देखना चाहिए। उन्होंने इस मुद्दे को जिले का नहीं बल्कि राजनीतिक मुद्दा बताया और कहा कि ये राजनीतिक के उद्देश्य से उठाया गया है। मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी। तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता। तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं 5-25 हजारांनी पराभूत झाले असतात आणि मजबूत उमेदवार दिला। त्याचा राग त्यांच्या मनात होता। जो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं, कारण हे सगळं मॅनेज होतं। आधीपासून आम्हाला माहिती होतं आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये। म्हणून मजबूत उमेदवार दिला, निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात। ते म्हणतात की त्यांना काहीतरी मातोश्रीवरून फोन आला, पक्ष त्यांचा आणि विचारतात मला वगैरे वगैरे असं। मला एक सांगा, ही पागल आहे का कोणी? ज्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का? या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे। संजय सिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात। मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का कळेल त्यांना। त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागू नका, आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे। पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता जिल्ह्याला दाखवून देता। काही दाखवणार नाही। तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल। तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती, दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची। आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे, कुठे सोडवण्यासाठी। हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय सिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल। मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते। बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते। त्यांचं अजून म्हणणं आहे की काही झालं तरी मी 5 वर्ष पालकमंत्री राहणार। तुमच्या पक्षाचा विषय आहे। नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ, पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा, असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे। तुम्ही जे उल्लेख केला की ते मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, धंदे आहेत, सगळ्यांना माहिती आहे, तर ते आम्हा पत्रकारांना माहिती नाही। हे बा स्पष्ट सांगतो ना, बदल्या याचं रिझर्वेशन उचलून दे, त्याचं रिझर्वेशन उचलून दे, दलाली धंदे यांचे अनेक प्रकरणातून स्पष्ट करून दाखवू ना। अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या त्यांचे पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे। मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतं की रायगडच्या बदल्या करा, पालघरच्या बदल्या करा, सिंधुदुर्गच्या बदल्या। काय संबंध त्यांचा? हे संभाजीनगरचे राहणार आहे। संभाजीनगरला एखादी बदली सुचवली मुख्यमंत्री तर मी समजू शकतो। रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे, आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी। असं पण नाही की नुसतं पत्र दिलं, स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले। मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे। म्हणजे बदल्यांची दलाली करतात संजय सिरसाट असा आरोप आहे। मला सांगा ना, सिंधुदुर्गची एखादी बदली करायचा संजय सिरसाटांचा काय? हा संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो। सिंधुदुर्गशी काय घेणं, रायगडशी काय घेणं, पालघरशी काय घेणं? असे अनेक विषय, असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला। सीएम ऑफिस मधून ते पत्रच पब्लिश झालेले। मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात।